नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक तरी व्यक्ती असतो जो आपल्याला सतत त्रास देत असतो. कित्येक वेळा आपल्याच घरातला व्यक्ती आपल्याला रडवत असतो. कित्येक वेळा आपण ज्याला आपला मित्र मानतो तोच आपल्याशी शत्रुत्वाने वागतो. ज्या लोकांवरती आपण खूप प्रेम करतो तोच आपला विश्वासघात करतो. ज्याच्यासाठी आपण आयुष्यात खूप गोष्टी करतो तोच व्यक्ती सतत आपला अपमान करतो. कित्येक घरं मी अशी बघितलेली आहेत ज्यात एकोपाच नाही, पतीचं आणि पत्नीचं पटतच नाही, सासू सुनेशी नीट वागतच नाही, सून सासूला नीट वागवत नाही. बऱ्याच वेळा भावाचं आणि बहिणीचं पटत नाही. कधी कधी आपण ज्या ठिकाणी काम करतो, नोकरी करतो, तिथे बॉस खूप त्रास देतो. कधी कधी बाजूचे जे कलिक असतात त्यांचा त्रास असतो. बऱ्याच वेळा आपला छोटा मोठा व्यवसाय असतो, पण व्यवसायाच्या बाजूला असणारे लोक आपल्याला खूप त्रास देतात. म्हणजे काय तर सतत आयुष्यात त्रास होतोय, सतत कुणीतरी टार्गेट करतंय, अपमान करतंय, टॉर्चर करतंय, रडवतंय, दुखवतंय, सतत हे सुरू आहे. बघा, तुमची ही समस्या दूर करण्यासाठी, जो व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे त्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी, जो व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्वाने वागतोय त्याला आपल्या पायाशी आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुम्हाला त्रास देणारा व्यक्ती तुमच्या पायाशी येईल. ज्या व्यक्तीने तुम्हाला टॉर्चर केलं होतं, अपमान केलं होतं, तीच व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नसेल, तीच व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरेल. बघा, जवळपास 1.5 महिन्यापूर्वी अकोल्यामध्ये राहणाऱ्या आपल्याच एक छान ताई आहेत. त्यांचं नाव खरं तर रंजना घरतच आहे आणि या ताईंनी फोन केला होता. त्यांच्याच घरातली एक व्यक्ती, तिचं मी नाव नाही सांगत, पण त्यांच्याच घरातली एक व्यक्ती या ताईंना खूप त्रास द्यायची. म्हणजे जेव्हा जेव्हा त्या मला फोन करायच्या त्या अक्षरशः रडायच्या. तो त्रास त्यांना असह्य होत होता आणि बऱ्याच वेळा त्या डिप्रेशनमध्ये जात होत्या. हा एकच उपाय मी त्यांना सांगितला. ताईंनी मनापासून हा उपाय केला आणि तुम्हाला सांगते 7च दिवसात, मोजून 7च दिवसात जी घरातली व्यक्ती त्यांना त्रास देत होती ती व्यक्ती त्यांच्याशी नीट बोलायला लागली, त्यांना मान सन्मान द्यायला लागली. हा उपाय केल्यानंतर जी शत्रूसारखी त्यांना सतत रडवणारी व्यक्ती होती ती त्यांच्या अगदी जवळ आली. आज तोच उपाय मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही दिवशी, शक्यतो शनिवार नाही तर एरवी सुद्धा तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता. सकाळी करत असाल तर सूर्यास्ताच्या आधी म्हणजे अंधारामध्ये, आणि रात्री करत असाल तरी सुद्धा रात्री करत असाल तर सूर्यास्ताच्या नंतर, आणि सकाळी करत असाल तर सूर्योदयाच्या आधी, म्हणजे ज्या वेळात अंधार असतो त्या अंधारात हा उपाय आपल्याला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड किंवा एक छोटं छान कागद घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला काळ्या वेलच्या घ्यायच्या आहेत. काळी वेलची, तुम्ही बऱ्याच वेळा हिरवी वेलची बघितली असेल, काळी वेलची कदाचित तुम्हाला माहिती नसेल. तिला मसाला वेलची किंवा मसाला वेलदोडा असेही म्हणतात. कुठल्याही दुकानात ती सहज मिळते, फक्त सांगायचं काळी वेलची पाहिजे. तुम्हाला मोजून 7 काळ्या रंगाच्या वेलच्या म्हणजे मसाला वेलच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला 7 काळे मिरी घ्यायचे आहेत. यासोबत तुम्हाला घ्यायचे आहेत फूलवाले 7 लवंग, अख्खे फूल असतात बघा, ते 7 तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला 7 बिबोटे. 2 रुपयाला एक बिबा मिळतो. जिथं पूजेचं सामान मिळतं त्या दुकानात तुम्ही जा आणि सांगा की दादा मला बिबोटे द्या, ते तुम्हाला देतील. 2 रुपयाला एक असे 7 बिबे घ्यायचे आहेत. घेतलेलं सगळं साहित्य एका प्लेटमध्ये ठेवायचं. घरातल्या कुठल्याही शांत निवांत ठिकाणी एक आसन घालून बसायचं. आपल्या समोर जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तुमच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा. मोहरीचं तेल नसेल, छान दिवा लावा आणि त्याच्यात एक चिमूटभर काळी, आपण भाजीला फोडणी घालतो ती मोहरी घाला तरीही चालेल. मोहरीचं तेल घालून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे कापड किंवा कागद तुम्ही घेतलेला आहे ते तुमच्या समोर ठेवायचं आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं तर ज्या हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या ज्या मसाला वेलच्या आपण घेतलेल्या आहेत त्या 7च्या 7ही वेलच्या आपल्या उजव्या हाताच्या मुठीत पकडायच्या. अशी मूठ बंद करायची.
जी व्यक्ती खूप त्रास देते, खूप सतत टॉर्चर करते, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. त्या व्यक्तीचं 7 वेळा नाव घेऊन ह्या काळ्या वेळच्या तिथे त्या कापडावर ठेवून द्यायच्या. कापड जे आहे त्याच्यावर ठेवून द्यायच्या. त्यानंतर आपण घेतलेले जे लवंग आहेत ते हाताच्या मुठीत घ्यायचे. पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घेऊन ते लवंग ठेवायचे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या हाताच्या लवंग ठेवल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या हाताच्या मुठीमध्ये बिबोटे घ्यायचे आहेत. आता हे बिबोटे घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीचं 7 वेळा नाव घेऊन हे 7ही बिबोटे तिथे ठेवायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी बघा, बिबोटे झाले, वेलची झाली, लवंग झाली की सगळ्यात शेवटी आपल्याला हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत काळी मिरी. आता 7 काळी मिरी घ्यायची आणि ते सुद्धा हातात घेतल्यानंतर त्या व्यक्तीचं 7 वेळा नाव घेऊन पुन्हा हे अभिमंत्रित करून तिथे ठेवायचे आहेत. घेतलेलं सगळं साहित्य त्या कापडावरती किंवा कागदावरती ठेवलं की त्याची पुडी करायची. पुडी बनवून झाली की ती पुडी आपल्या समोर ठेवायची. जिथे बसला तिथे तुमच्या समोर ठेवा. समोर ठेवल्यानंतर तुम्हाला त्या पुडीच्या वरती 7 फटके मारायचे आहेत. आता फटके कशाने, तर दगडाने मारा, खलबत्ता असेल त्याच्याने मारा. 7 वेळा ते असं कुटायचं आहे. कुठलंच पाहिजे, पूर्ण नीळ झालं पाहिजे असं काही नाही. फक्त 7 वेळा ते असं कुटा. 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा 7दा. आता असं 7 वेळा ते कुटून झालं म्हणजे ते त्याच्या खलबत्ता किंवा दगड जे घेतलेलं आहे ते त्याच्यावरती मारून झालं की त्याच्यानंतर ही पुडी जी आहे, ही पुडी समोर लावलेला जो दिवा आहे, ही पुडी त्या दिव्यावरून, मोहरीच्या तेलाच्या दिव्यावरून ओवाळून घ्यायची. ओवाळत असताना तुम्हाला मंत्र सांगते, तो फक्त मंत्र म्हणा. ह्रीं श्रीं क्लीं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ह्रीं श्रीं क्लीं प्रसाद वश वश स्वाहा. ह्रीं श्रीं क्लीं तुषार वश वश स्वाहा. ह्रीं श्रीं क्लीं संपदा वश वश स्वाहा. ह्रीं श्रीं क्लीं मोहिनी वश वश स्वाहा. जी नावं मी घेतले तिथे तुम्ही दुसरी नावं घ्या. 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा, जेवढे वेळा शक्य तेवढे वेळा ते म्हणजे ती पुडी जी आहे ती त्याच्यावरून ओवाळा. त्यानंतर ही पुडी जी आहे ही 7 दिवस आपल्याजवळ ठेवा. फक्त 7 दिवस. साडी घालताय तर आपल्या साडीचा असा पदर असतो, या पदराला तुम्ही बांधू शकता. पदराच्या या भागात तुम्ही बांधू शकता. ट्रॅक टी शर्ट घालताय तुम्ही खिचात ठेवू शकता. जीन्स घालताय त्याच्या खिचात ठेवा. तुम्हाला जिथे जवळ शक्य असेल तिथे ही पुडी तुम्ही ठेवा. फक्त ही पुडी 7 दिवस तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. 7 दिवस पूर्ण झाले की बाबा हो आता 7 दिवस पूर्ण झाले, आज 7वा दिवस आहे. त्या 7व्या दिवशी रात्री अंधाराच्या वेळामध्ये ही पुडी जी आहे ती घराच्या बाहेर घेऊन जा. थोडा कापूर घेऊन जा. कापूर नेहमी पेटवताय तो भांडं घ्या तुम्ही किंवा अन्य काही चालेल. त्याच्यामध्ये 4-5 कापराच्या वड्या ठेवा. त्या कापराच्या वड्यांवरती ही पावडर घाला किंवा जे काही अर्धवट असेल म्हणजे लवंग असेल, वेलची असेल, ते हे सगळं त्या कागदातून किंवा कापडातून सोडून त्या कापरावरती टाका आणि कापूर पेटवा. जसं कापूर पेटेल तसं त्यावरती ठेवलेलं सगळं साहित्य पेटेल आणि जसं हे सगळं साहित्य पेटेल, प्रज्वलित होईल, तशी त्या व्यक्तीची आणि तुमची जी काही दुश्मनी असेल, जे काही शत्रुत्व असेल ते त्या क्षणात तिथे पेटेल, जळेल आणि त्याची राख होईल. त्या 7 दिवसानंतर तुम्ही अनुभव घ्याल. ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल, ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल, ती व्यक्ती तुमच्याकडे वश होईल, ती व्यक्ती तुमच्याकडे मोहित होईल आणि तुमच्यामध्ये असणारे संबंध हे चांगले होतील. खूप साधे, खूप सोपे उपाय बघा. फक्त मनापासून विश्वासाने करा, नक्की करा. मासिक धर्म स्वतः काळ, कुठले काहीच नियम नाही.